रॉक लॉबस्टर मराठीमध्ये आमच्या भाषेमध्ये फतफत म्हणतात। हे संपूर्ण फेस्टिवल मध्ये आमच्याच एकदम भारी एकदम भारी। पहिल्याच स्टॉलला इथं तुम्हाला सगळा भेटून जाईल, सगळे प्रकारची मच्छी कोलंबी पासून लॉबस्टर सगळं। मंडळी तुम्हाला कसा वाटला आमचा फेस्टिवल, सी फूड फेस्टिवल? नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज तुम्हा सगळ्यांना मी घेऊन आलोय वर्सोवेच्या कोळी फेस्टिवलला। तर चला जाऊया आणि मजा घेऊया। त्याच्या अगोदर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। नाही बघा, ही एंट्री आहे आपली, फुल जल्लोष आहे मित्रांनो, फुल आपला लोक बघा दमभर आहेत भरलेली। आणि मित्रांनो आपण 9 वाजता निघालो होतो आणि आता जस्ट बोलतो आता 12 वाजलेत ऑलमोस्ट, आणि जवळजवळ 2.5-3 तासाचा ट्रॅव्हल करून आपण फायनली पोहोचलेलो। आणि पहिलाच आपण आलेलो आहोत आपल्या केओच्या स्टोअरला। कसे आहात? मस्त। हा जस्ट आलो काका। नमस्कार, कसे आहात? फर्स्ट क्लास, कसे आहात? एकदम मस्त। पहिलाच तुमचा स्टॉल म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन? हा फर्स्ट टाइम आलं। आम्हाला या जागेवर 8 वर्ष झाली। इथेच ही पहिलाच स्टॉल असतो तुमचा इथे? बरं बरं, लोक मान देतात आम्हाला। हा ते तर झालंच ना, आल्या पहिला दिसला म्हणजे फोन करायची गरज नाही, डायरेक्ट आलं। मित्रांनो हे बघा, पहिला स्टॉल इथूनच चालू झालेला आहे। आपला सुकी मच्छी आणि पान भंडार असे सगळे स्टॉल्स आहेत। पण आपल्याला जे आपण जे मेन याच्यासाठी आलोय, आपण मेन कशासाठी आलो? आपला सी फूड स्पेशल खायला। तर चला सी फूडच्या आपण एरियामध्ये एक्सप्लोर करूया। हे बघा इकडे सोडा वगैरेचे पण शॉप्स आहेत, इकडे केक्स वगैरे पण आहेत। स्टार्टिंगलाच आपण आलोय, आपला मित्र पण आलेला आहे राज धरून। अरे बाय, बिग फॅन। कधी आलास? मगाशी आलास का? अरे मी बोललो येताव का नाही येताव बरं तुम्ही? मित्रांनो आपला फायनली अल्पित भाई भेटलेला आहे। किती वाजता आलास? 6:30 वाजता निघलो घरातून। कोण पोरा बिरा आलीन का? तरी पोरच। ठीक आहे चल येते मी राऊंड मारून येते, चल। मित्रांनो इथून आपले स्टॉल चालू झालेले आहेत आणि आपण मेन ज्याच्यासाठी आलेलो आहोत 100%। आणि मित्रांनो आपण ज्याच्यासाठी मेन आलेलो आहोत ते म्हणजे आपला सी फूडसाठी आपण इथे आलेलो आहोत। तर पहिला आपण आपल्या कोळी जेवण बघायला जातो, ते प्रॉपर ऑथेंटिक कोळी पण भेटतात आणि फ्युजन पण भेटतात। इकडे आता सध्या बघा इथे इव्हेंट पण चालू आहे। चला आपण बाकीचे पण स्टॉल जरा बघून घेऊया। इथं आपला कोली फूड आहे, आपली मेन मच्छी आहे। मावशी बरं आहे ना? बघा मावशीचं स्टॉल आहे, क्विक बाईट्स म्हणून नाव आहे। इथून आपण आताच सुरुवात केली आहे, जस्ट इथले सगळे फ्युजन वाले स्टॉल्स आहेत आणि त्या साईडला जे ऑथेंटिक कोळी फूड आहे। हे आपले आयटम्स आहेत आणि इथं आपला मेन्यू कार्ड आहे आणि हे ऑलमोस्ट सगळं आपला सी फूड आहे आणि सी फूडचं फ्युजन बनलेलं आहे। बघा हा यांचा स्टॉल आहे, बघा इथून मेन आपला कोली फूड चालू होतं इथून। हा बरे आहेत ना? हे बघा पहिल्याच स्टॉलला इथं तुम्हाला सगळा भेटून जाईल, सगळे प्रकारची मच्छी कोलंबी पासून लॉबस्टर सगळं आहे। आणि गाबोली कसली आहे? रावसची।
राहुलची गाबोली. हे बघा हे पापलेट आहेत. अशी बऱ्या आहेत ना. हे बघा हे स्टफ पापलेट आहेत आणि हे सुरमई आपली. सुरमईचे पीस बघा कसला मोठा मोठा आहे. चला आणि यो बघा यांचा स्टॉल. बऱ्या आहेत ना. हाय. हे बघा इथं पण तुम्हाला सगळा भेटेल. इथून बिर्याणीपासून सगळा कालवणापासून चिंबोरे. आपला मेन आयटम चिंबोरा आहे. हे बघा हे बघा सगळे आयटम आहेत इथे. आणि मित्रांनो फायनली आपला राजदाच भेटलेला आहे. कसा आहेस भाई. झाला फिरून झाला. बाबा प्लॅटर भारी आहे. पहिली बऱ्या आहेत ना. व्हिडिओ बंद कर आणि इथं बसून खा. अरे माझं पण ऐकत. आपला परिवार सर्व मेहनत करत असतं. बजेटवर आहे तर आपण आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे. चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा. राज भाईचं चॅनल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सांगायची काही गरजच नाही. तरी पण प्लीज आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की भेटेल. एवढा भारी वाटतंय ना महोत्सव आपला. आपल्या लोकांना नक्कीच सपोर्ट करा. आणि या आणि सपोर्ट बघा यो आहे स्टॉल नंबर पहिला. स्टॉल नंबर 100%. हे बघा पहिलीच कणकी बघा कसली साईज बघा कसली. हे बघा सगळ्या प्रकारचे लॉबस्टर आहेत. हे बाकीच्या काही ना काही बिर्याणी आणि हे आपले बोंबिलुबिल आयटम आणि मेन हे आपला आयटम आहे बघा चिंबोरी. अशी बऱ्या आहेत ना. हे बघा तिकडे तंदुरी वगैरे पण आहेत. ते तंदुरीचे आयटम आहेत पूर्ण. आणि चिंबोराची पण तंदुरी आहे. तुम्हाला ती पण दाखवतो. हे तंदुरी आहेत आपल्या सी फूडची तंदुरी. पापलेट पण तंदुरीवाला आहे. आणि हे बघा या कोलब्या आहेत आणि हे टिक्का वगैरे पण आहेत. हे बघा आणि हे मेन आपलं लॉबस्टर आहेत. लॉबस्टर पण तंदुरीवाला आहे. इथं पण आपल्याला तंदुरीवाला आहे. सगळं आयटम कोलब्या आहेत. आपले मासे आहेत. पापलेट आहेत. हाय. एकदम भारी. एकदम भारी. आता आपला पहिले दुसराच स्टॉल आहे. एकच स्टॉल फिरून झाला. एका स्टॉलवरती तुम्हाला एवढे आयटम भेटले बघायला. हे बघा बाकीच्या स्टॉलवरती तुम्हाला अजून व्हरायटी भेटेल आयटमची. औषधी बऱ्या आहेत ना. हाय. हे बघा सगळ्या प्रकारचे आयटम आहेत. चिंबोरी आहे. हे बघा हे वेगळ्या प्रकारचे चिंबोरी हे आहेत. लॉबस्टर. हे बघा पापलेटची साईज बघा. आणि बघा आतमधच्या साईडला अजून तिकडं पण शिजवतात आणि स्टफिंग वगैरे चालू आहे त्यांची. बघा इकडे पण आपल्याला भरपूर सगळ्या स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आयटम बघायला भेटतात. हे काय मावशी. माकले आहे बघा. माकोल आहे आपला. ही गाबोली. कसली आहे गाबोली. गोलची. आपला मेन कर्दी कोलबी कर्दी बोलतात. हा बरोबर. तो आपला मेन आयटम आहे चिंबोरी. चिंबोरी. हे पापलेट पण आहेत आणि हे सगळं एकदम तंदुरीवाले. भारी आहे. भारी आहे एकदम. पहिल्यांदा झालंय पण भारी आहे. लय भारी. हे बघा यांचा स्टॉल नंबर काय तुमचा. 3 नंबर. 3 नंबर. नक्की नक्की या इकडे. चला.
महेंद्र लडगे अध्यक्ष. बघा इथं पण सगळे साईज बघा खंडकीची कसली मोठी आहे. ये लॉलीपॉप आहेत ना, हे बघा हे क्रॅब लॉलीपॉप आहे ते. आणि हे आपला स्टफ पापलेट जो फेमस आहे हे बघा, हे शिकल्या वगैरे आहेत. इथं आयटमचे नावं पण दिलेत बघा, जे जे आयटम. हा नाचा नाचा. आणि हे लॉबस्टर तंदुरीची साईज बघा कसली मोठी. ह्यो माझा हात एवढूच आहे, पण ह्यो लॉबस्टर एवढा मोठा आहे बघा. पहिल्यांदा एवढा मोठा लॉबस्टर बघितलाय. हे बघा, हे बोंबील वगैरे आहेत, आपलं हे प्रॉन्स बिर्याणी आहेत, अशा भरपूर सारे आयटम आहेत. ताई एकदम भारी दिसत. हा तुमचाच स्टॉल आहे का? नक्की विजिट करा. अध्यक्ष सुद्धा होते आणि सगळ्यात वेळात वेळ कला जपताना समाज कार्य करत असतात आणि आपली वाढ आपला वारसा सातत्याने पुढे येत असतात. अशी सचिन जिंच आहे, त्यांना विनंती करीन की आज सुद्धा यथोचित सत्कार होला. आणि श्री प्रशांत तबीबजी अलिबाग वडा खास या ठिकाणी आले आहेत. विनंती केली की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. दरम्यान या ठिकाणी निमित्ताने सर्व या खवयांच्या वतीने देत आहोत अभिनंदन. रणजित काळे, उपाध्यक्ष वेसाव कोळी फेस्टिवल, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष. एक नंबर डान्स. कडक कडक. पारितोषिक आले जोरदार
बाई एक नंबर नाचतं, एक नंबर. एकट्याने मार्केट घाला. युट्यूब ब्लॉग आहे आपला. 100% एक नंबर नाचलास. भेटू एक नंबर बघूनच समजला. चला चला. एक नंबर मस्त नाचलेत. बघा या स्टॉलला नक्की विजिट करा.
स्टॉलला नक्की विजिट करा. हा स्टॉल नंबर आहे. बाय. इथे जेवणासोबत नाच पण एकदम चांगल्या, सगळे मजे मस्ती करत सगळ्यांनी खात तर घेतलं. मस्त नाचतात. बाय. चला बाय बाय. हाय. हाय. खाल्ला मजा केली का? फुल मजा. कुठची आली? कुठून आली? मजा आली का? वन साइड 100%. वेगवेगळ्या प्रकारच्या पानं पण आहे तिकडे. निशांत पाटील एडिट्स. आणि इकडे भरपूर असे अजून स्टॉल्स आहेत. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब कराल ना? मग बाकीच्या लोकांना पण सांगा सबस्क्राईब करायला. आणि इकडे नक्की विजिट करा. उद्याचा लास्टचा दिवस आहे तर नक्की विजिट करा इकडे. आता या वर्षीचा शेवटचा दिवस उद्या आहे. पुढच्या वर्षी पण नक्कीच. माझा पहिलाच वर्ष आहे. मी आता दरवर्षी येणार. 100%. चला बाय बाय. बघा इथं पण स्टफ पापलेट आपल्याला फ्राय होते. अशी बऱ्या आहेत ना? भरपूर आयटम. आणि बघा साईज बघा कसली मोठी आहे. 1 नंबर साईज. हे आपले क्रॅब लॉलीपॉप आहेत आणि असे बरेच आयटम्स आहेत. आज इथंच आता वस्तीला.
100%. दादूशे काय आहे? हे प्रॉन पॅटी. प्रॉन पॅटीज आहे. मित्रांनो ऑलमोस्ट आपण आपले स्टॉल्स फिरून झालेले आहेत. फ्युजनकडे आपण वळूया. आपला सी फूडचा ऑलमोस्ट जो ऑथेंटिक सी फूड होता ते ऑलरेडी आपलं झालेलं आहे कवर. आणि आता जे राहिलेत आपले ते स्वीटचे स्टॉल्स आहेत किंवा आईस्क्रीमचे स्टॉल्स आहेत. तर आपण आता तिकडे राहिलेल्या स्टॉल्सला व्हिजिट करू. बघा इथं तंदुऱ्या लावलेल्या आहेत आपल्या. चिकन तंदुरी आणि आपली प्रॉन्स तंदुरी आहे. आणि हा आहे स्टॉल नंबर 12. स्टॉल नंबर 12ला पण आपल्याला प्रॉन्स बिर्याणी आणि आपला मेन आयटम जो आहे तो चिंबोरा इथे चांगली साईज भेटते आपल्याला. लॉबस्टर वगैरे पण. हे काय आहे? कोलंबीची वडी. हे एक नवीन आयटम आपल्याला बघायला भेटला इथे. तुम्ही इथलंच आहो का? साऊथ. मजा आली का नाही मग? कसा वाटला? चांगलं वाटलं. फेस्टिवल मस्त झालं. आजचा दुसरा दिवस आणि उद्या पण या. उद्या कार्यक्रम आहे वेसवकरांनी मंडळी काशीराम चिंचाई. नक्की नक्की उद्या नक्की येऊ. चला हाय. बघा मित्रांनो इथे एक नंबर आपल्याला आयटम बघायला भेटतात. एकदम मस्त गेटअप केलाय. काय नाव तुमचं? सोनेल सोनार. एक नंबर भारी वाटला भेटत. बघा इथे आपल्याला आयटम बरेच बघायला भेटतात. जशी आपली प्रॉन्स बिर्याणी आहे, मांदेली फ्राय, भुशी खुमाय, असे भरपूर प्रकारचे आयटम्स इथे बघायला भेटतात. हा बघा हा फिश पकोडा हा आपल्याला आयटम एक नवीन इथे बघायला भेटला. तीन भाकऱ्या. गेटअप एकदम मस्त आहे. अजून एकदम भारी. जलतान मिले जलतान. बघा हे जिवंत चिंबोऱ्या पण आहेत आपल्याला बघायला. बाकी कुठचे स्टॉल भेटले नाही बघायला पण इथं बघायला भेटल्या. बघा आणि इथे काय वेगळा काय आयटम आहे? बाकी सगळ्यांकडे सेम आहे. रॉक लॉबस्टर आहे. रॉक लॉबस्टर मराठीमध्ये आमच्या भाषेमध्ये फतफत म्हणतात. हे संपूर्ण फेस्टिवल होते आमच्याच स्टॉलवर. हा बाकी स्टॉल मध्ये कुठेच भेटलं नाही. आणि हे आम्ही आणलेले कमीत कमी 7 किलो आणलेले आहेत. हा एका दिवसात संपलेले आहेत. आधी शेवटची 5 पीस उरलेले आहेत. हे बघा काय बोलतात त्याला? रॉक लॉबस्टर. रॉक लॉबस्टर. आमच्या कोळी भाषेमध्ये त्याला फतफत म्हणतात. फतफद. फतफद. आणि इकडे मोठे पण पीस आहेत. या स्टॉलला स्टॉलचं नाव पण सेलिब्रिटी आहे. हा आणि डेकोरेशन पण एकदम भारी केलेलं आहे. आणि आता तुम्ही ह्यांना दादांनाच बघून तुम्हाला समजत असेल. स्टॉल नंबर 23. नक्की विजिट करा. चला तुमचा स्टॉल आहे? हा रेणुका कॅटरर्स स्टॉल नंबर 24. मस्त एकदम. तुमचा गेटअप एकदम भारी आहे. थँक्यू. आपली कोळी परंपरा आणि त्याच्यासाठी आपलं अटायर दाखवलं पाहिजे. नक्कीच जपलीच पाहिजे. कुठलीही पिढी विसरली नाही पाहिजे. बरोबर. माझा पहिलाच वर्ष पण आता दरवर्षी येणार.
नक्कीच आहे सर, दरवर्षी आणि हा 20 वर्ष झाले या हा फेस्टिवलला. हे मला आता समजतं की 20 वर्ष झालेत. हो, हा खूपच जुना फेस्टिवल आणि हा क्राऊड असा वाढत जातो आणि एवढं एकदम जगप्रसिद्ध आहे हा. नाही मस्त मस्त, भेटून मस्त वाटलं. थँक्यू. पार्सल अशी हे काय आयटम आहे? स्वीट बनाना हा एक नवीन आयटम आपल्याला इकडे बघायला भेटलाय. पापलेट फ्राय पाहिजे का मसाला पाहिजे? अशी प्लेन वाली आहे 800 रुपये, मसाला वाले 1000 रुपये. थोडं कमी करू. आपले उरणची माणसं भेटलेले आहेत. कसं वाटतं इथे येऊन, कसा वाटला? आज आम्हाला चांगलं वाटते आणि वर्षाव सी फूड फेस्टिवल हा उरणमध्ये पण झाला पाहिजे. तर उरणसारखा हा जल्लोष आज वेसावाच्या गावात होता. हा अख्ख्या मुंबई किंवा रायगड किंवा पूर्ण महाराष्ट्रासारखा फेस्टिवल कुठंच होणे नाही आणि असं पूर्ण फेस्टिवल आपल्या उरणमध्ये पण झाला पाहिजे. 100%. हे बघा सगळे दादा आलेले आहेत. इथे येऊन भारी वाटलं का नाही? एक नंबर. बोलतीच बंद झाली का डायरेक्ट? चला आल्या ग बाया आल्या पोरबालांशी बोलल्या, आल्या ग बाया आल्या पोरबालांशी बोलल्या. मान पुरवलाई बायांचा तरी कशावरी थांबल्या ग, मान पुरवलाई बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया दो काग तुम्ही रुसल्या ग, बाया दो काग तुम्ही रुसल्या. अरे नखवा क्या बात है, ओय माऊलीचा क्या बात है, क्या बात है. दादूस मस्त डान्स, एक नंबर. एक नंबर टॅग कर बघितलं. हा कुठच्या आहे तुम्ही? वर्षा. कसे वाटले? मजा आली? कितवं वर्ष किती असेल तरी? 18 वर्ष झाली. इथे पण आपल्याला भरपूर हे प्रकारचे आयटम्स बघायला भेटतात. जसे स्टफ स्क्विड एक आपल्याला इथे नवीन आयटम बघायला भेटलं. हे बघा तुम्ही बघू शकता. हा स्टॉल नंबर काय आहे? 30. हा बघा, हा इकडचा 30 नंबर स्टॉल आहे आणि इकडे तुम्ही स्टफ वगैरे हे आहेत, नक्की ट्राय करा. तर मित्रांनो आता रात्रीचे ऑलमोस्ट 1:30 वाजलेले आहेत आणि स्टॉल्स काय संपायचं नाव नाही घेत आणि मजा मस्ती पण अजून चालू आहे. काय करणार असतं, आपले स्पीकर सिस्टम्स वगैरे बंद केलेले आहे, त्याच्यामुळे गाणी वगैरे बंद येत नाही. तर ज्या आपल्या कोलिंदाई वगैरे आहेत मावशी, त्या एक नंबर सगळ्या नाचल्या आणि बाकीचे पण राहिलेले आता स्टॉल्स आपण लवकरात लवकर फटाफट एक्सप्लोर करून घेऊ. कारण ऑलमोस्ट बाकीचे जे स्टॉल्स आहेत त्याच्यावरती सेम आयटम्स होते त्याच्यामध्ये. सो
काय काय तुमचा स्टॉल आहे का इथे का तुम्ही फिरायला आले? कसा वाटला एक्सपिरियन्स? कसा आहे? जबरदस्त. काय काय खाल्लं मग? बोंबील वगैरे खाल्लं, भारी लागलं एकदम. पुढच्या वर्षी याल ना मग? 100%. आपण सर्व आवीच्या धाब्यावर यायचं, खायचं, बिल नाही दिलं तरी चालेल, पण अविनाशचं नाव घ्यायचं. आमचा आवी 100%. ह्याचा मित्र आहे आवीचा धाबा, यांचा लाडका आणि सर्वात वर्षाचा प्रेमळ असा माणूस आवी. त्याला कधीच कुणावर राग येत नाही. 100%. आपले सबस्क्रायबर नक्की येतील. चला आला पाहिजे. 100%. सध्या आमचे डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले आपल्या सोबत आहे, ज्या यावर्षीचे मानकरी आहे डोंगरीकर तरुण मंडळाचे दहीहंडीचे. या वर्षी मी नक्की नक्की सुरुवातीला मी कधी बोललो माहिती सहकारी आहेत रमेश मांगरे, नारळी बोलणं. कमीत कमी आमचे 1500 मेंबर आहेत. आपले येणारे मेंबर आहेत 900 ते 1000. आता 1400 लोक तर येतील. 100%. ह्याच्याकडून नंबर येतो 4 दिवस पुढे. चालेल बोला. आपल्याकडे एकदम गावामध्ये जी 1 नंबर गल्ली आहे, आमच्याकडे जर 400-500 सभासद येतात ना, आमच्या 1500 बाजूला आपल्या घरी 1500 सभासद आहे. 1500 ते 2000 एवढा भव्य दिव्य सोहळा होणार आहे ना. तुम्ही याला मी फोन करा, तुम्ही नक्की मला फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, मी नक्की 100%. भूषो ना भविष्य ना बुद्धो ना भविष्य तो असा आपला प्रोग्राम होणार आहे. हे पोषण बघता ना, हे आमच्या फक्त डोंगरीकर तरुण मंडळाचंच आहे. जास्त उरणला आहेत. चालेल नक्की. हो हे बघा सगळ्यांसोबत भेटून एकदम मस्त वाटला. काकांनी सगळ्यांचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, भारी वाटलं. आणि मी यावर्षी नक्कीच येणार दहीहंडीला पण आणि नारळी पौर्णिमेला. डोंगरीकर तरुण मंडळ 2025. चला दहीहंडीचे बांधकरी 2025चे डोंगरीकर तरुण मंडळ, त्याचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे प्रशांत चिखले, आणि आपल्या ट्रस्टचे वैसवा गावचे अध्यक्ष माजी अध्यक्ष रवींद्र चिंचे, आणि स्पोर्ट्स क्लबचे माजी अध्यक्ष कैलास चिखले, आणि असे सर्व आपले ONGC कर्मचारी विजय लाडके, आणि मच्छीमार आपले देवदास चिखले, आणि आमचे सहकारी रमेश बंगाली, माजी अध्यक्ष वेसावा विरुद्ध वेसावा विरुद्ध कार्यकारी सोसायटीचे नाशिकेश चांगले, आणि आमचे सहकारी रिचा संग्राम हिरे माझं नाव आहे. आमचा स्टॉल नंबर आहे 18. फर्स्ट टाईम आम्ही पहिल्यांदा हा स्टॉल अरेंज केला आहे. स्टॉलचं नाव आहे हिरे परिवार चारधाम ग्रुप. सर्व काका काकू आम्ही सर्व मिळून करतो एकत्र. तुम्हाला सर्वांचं निमंत्रण आहे की तुम्ही सगळ्यांनी या. उद्या लास्ट डे आहे, 3 दिवस होता प्रोग्राम, आणि सगळे नवीन दिवशी स्टार्ट करा. थँक्यू. हे बघा हे सगळे आयटम्स आहेत इथे, नक्की विजिट करा. स्टॉल नंबर तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. मित्रांनो एक कंटेंट काढायला कष्ट बघा कधी चालू आहे. व्हिडिओ कसे असतात लग्नातले वगैरे असतात. आता नेक्स्ट हे लोक जर असं पण हे केलं ना ऍडव्हर्टाईज तर काय बोलतो मॅरेज ब्रो काढलाय मंडळी. तुम्हाला कसा वाटला आमचा फेस्टिवल, सी फूड फेस्टिवल? तर आमच्या स्टॉलचं नंबर 7 त्यांचं जेवण तुम्हाला कसं वाटलं? तर नेक्स्ट टाइम तुम्ही येणार ना आमच्या स्टॉलला? तर हा माझा भाऊ, तर आज यावर्षी हा एकटा आलाय, बट याची इच्छा आहे तर नेक्स्ट इयर हा जोड्याने गेला पाहिजे. नक्की जोड्याने घेऊन येतो. नक्की जोड्याने येणार. तुझं नाव काय? ऍड्रेस बिड्रेस सांग तुझा. आता ऑलमोस्ट बंद झालेलं आहे आपलं दुकान, आणि लय मस्त वाटलं येऊन. या काकांनीच आपल्याला इन्व्हाइट केलं होतं.
तर आता मी दरवर्षी येणार, मला लय आवडला फेस्टिवल. मी काय म्हणतो हा तुम्ही आला असता तुमच्यासाठी सगळी सोय केली. नाही पण आता काय यायला पण लेट झाला थोडा. मला वाटलं असेल 4 वाजेपर्यंत, म्हणून बोललो आरामात येऊ. बोललो आता आपलाच आहे तर काय आरामात येऊ. चला anyway. मसाला आवडल्या अजूनपर्यंत वापरतोय मी. व्हेरी गुड, मम्मी पण बोलली मस्त आहेत एकदम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चालेल. मग तुम्हाला मी हे बघा, हे आहे केओ किचन ओशन. मित्रांनो 3:30 वाजले आणि बघा अजूनपर्यंत फेस्टिवल चालू आहे. म्हणजे आता आम्ही निघतो इकडून आणि जाम मजा आली इकडं. सगळे मित्र वगैरे भेटले आणि ताईंच्या आम्ही स्टॉलला आलो. बघा हा स्टॉल होता 7 नंबर, 1 नंबर होता. बघा मित्रांनो 4 वाजले तरी पण अजून चालू आहे इथं वर्षाला फेस्टिवल आहे. बघा गर्दी अजूनपर्यंत आहे. आता हे राहिलेलं आता मी थोडा खाऊन घेतो आणि मग निघतो. प्रॉन्स आहेत, चिकन आहे आणि फिश आहे. मित्रांनो बघा सुरमई आहे आपली 800 रुपये एक पीस आहे सुरमईचा. त्याच्यानंतर हे आपला प्रॉन्स हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणजे फ्री दिलेलं आहे. हे सोबत त्याचे सलाड, हे गावठी चिकन त्याने दिलं आहे आणि 2 भाकरी आहेत. तर चला आपण खाऊन टेस्ट बघूया कसा होतोय. आणि ह्याचा सुरमईचा रेट एकदम तगडा आहे, म्हणजे 1000 रुपये पर पीस असा रेट पण आहे. तर चला खाऊन बघूया कशी टेस्ट आहे. तर मित्रांनो टेस्ट एकदम भारी आहे सुरमईची. प्रॉन्स पण मस्त भारी आणि चिकन पण मस्त लागते. तर चला मी खाऊन घेतो. मित्रांनो बघा 6:30 वाजलेत आणि आत्ता घरी आलेलं आहे जस्ट. तर मित्रांनो ब्लॉग तर तुम्हाला आवडलाच असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच नवीन भन्नाट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.